नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. विजयपूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ नक्कीच भाजपात परत येतील असा ठाम विश्वास माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. आज मंगळवारी बेळगावच्या सर्किट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले की यत्नाळ नवीन पक्ष स्थापन करणार नाहीत, ते लवकरच भाजपात पुनरागमन करतील. पंचमसाली समाजाने यत्नाळ यांना दूर केल्याच्या चर्चांवर जारकीहोळी म्हणाले की पूर्वी त्यांना आमचा माणूस म्हणणारे लोक आता त्यांना पाठिंबा देत नाहीत. ही मोठी विसंगती आहे. पक्षाच्या धोरणांबद्दल वारंवार टीका करणाऱ्या नेत्यांना सूचना देण्यात आल्या असून लवकरच आम्ही वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करू असंही त्यांनी स्पष्ट केले. हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी अशी मागणी भाजप नेते तथा खासदार जगदीश शेट्टर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते पुढे म्हणाले की या प्रकरणामागे कोणता तरी संघटित गट आहे. जर सीबीआय चौकशी करेल तर या घटनेमागील निर्माते दिग्दर्शक कोण आहेत हे स्पष्ट होईल. काँग्रेसच्या हमी योजनांमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. विकास कामे ठप्प आहेत. सरकारी नोकरांना पगार मिळत नाही तर गुंतवणूकदारांचे बिल 60,000 कोटींपर्यंत बाकी आहे असे त्यांनी सांगितले. भुतरामट्टी राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात पर्यटकांकडून प्लास्टिकचा वापर सुरू आहे. प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यामध्ये थेट वन्यजीवांपर्यंत टाकल्या जात आहेत. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये वन्यजीवांच्या शेजारीच प्लास्टिकच्या बाटल्या तरंगत असल्याचं दिसून येत असल्यानं वन्यजीव प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयात प्लास्टिक अथवा बाहेरील खाद्यपदार्थ आतमध्ये सोडले जात नाहीत. मग या ठिकाणी का सोडले जात आहेत असा प्रश्न काही वन्यजीव प्रेमींनी उपस्थित केलाय. बाहेरील खाद्यपदार्थांमुळे प्राण्यांचे आरोग्य खालावते, त्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आतापासूनच उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. केंद्रातील भाजप सरकारने दैनंदिन वापरातील वस्तूंच्या किमती वाढवून सामान्य माणसांना भरडलं जात असून नागरिकांना जीवन जगणं कठीण बनत असल्याचा आरोप महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की इंधनाच्या किमती, गॅसच्या किमती, किराणा मालाच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे महागाईची टीका करण्यासह आंदोलन करण्याचा भाजपला काहीच अधिकार नाही. राज्यातील काँग्रेस सरकार सर्वसामान्य नागरिकांना मदत करत असून पुढे देखील करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. गणेशपूर गल्ली शहापूर येथे गटारी ब्लॉक झाल्याने पावसाचे पाणी दुकानात शिरले. यामुळे टेलरिंग दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. गटारींची योग्य सफाई न झाल्यामुळे पाणी साचून दुकानात घुसल्याने व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. दुकानातील साहित्य खराब झालं असून लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही माहिती मिळताच महापालिका अधिकारी आणि नगरसेवक रवी साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव शहरात अचानक पडलेल्या पावसाने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. बेळगाव खडे बाजार येथील डीके हेरेकर ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या शोरूममध्ये गुढीपाडवा ते अक्षय तृतीयापर्यंत खास ऑफर्स देण्यात येत आहेत. डीके हेरेकर ज्वेलर्स यांच्या दुकानात दागिन्यांमध्ये उत्कृष्ट डिझाईनची भर पडली असून आकर्षक अशा किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यांच्याकडील सोन्याचे दागिने खरेदी केल्यास तेवढ्याच वजनाची चांदी विनामूल्य मिळवता येणार आहे. तसेच 10,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने खरेदी केल्यास विनामूल्य 0.100 मिलीग्रॅम सोन्याचे नाणे अगदी मोफत मिळवता येणार आहे. सदर ऑफर ही केवळ दागिन्यांवर वैध असून नाणी किंवा बिस्किटावर असणार नाही. ग्राहकांना या सुवर्णसंधीचा लाभ अक्षय तृतीयेच्या मुहूर्तापर्यंत घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक 6360286261 यावर संपर्क साधण्याचे डीके हेरेकर ज्वेलर्स यांच्या वतीने कळवण्यात आले आहे. महापालिकेने बेळगाव शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तसेच आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून शहराच्या दक्षिण भागात भूमिगत डस्टबिन बसवण्यात आले होते. गुजरातमधील सुरतनंतर बेळगावात प्रथमच पहिल्या टप्प्यात आनंदवाडी पीके क्वार्टर्स, खासबाग ओल्ड पीबी रोड, वडगाव ओमकारनगर, भाग्यनगर अशा 24 ठिकाणी भूमिगत डस्टबिन बसवून उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्याची समस्या सोडवली होती. दक्षिण भागाप्रमाणे आता उत्तर मतदारसंघात देखील भूमिगत डस्टबिन बसवण्याचा विचार महापालिकेने सुरू केला असून लवकरच यावर उपाययोजना सुरू होतील अशी चिन्हे दिसून येत आहेत.
बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या निलंबनावर खोचक प्रतिक्रिया देत म्हटले की यत्नाळ आणि भाजप एकमेकांशिवाय पर्याय नाही. यत्नाळ लवकरच भाजपमध्ये पुन्हा परततील असा दावाही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की शिवाय 2 दिवसात भाजपच्या वतीने धरणे आंदोलन हाती घेतले तरी भाजप नेत्यांनी जरा केंद्र सरकारने टोल शुल्क वाढ, महागाई वाढ याकडे जरा लक्ष द्यावे. राज्यातील सरकारने घेतलेले निर्णय योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा यावर लवकरच विशेष चर्चा करून प्रशासनाला सूचना दिल्या. अस्मिता एंटरप्राइजेस. आम्ही आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कीटक नियंत्रण आणि निर्जंतुकीकरण सेवा A to Z पेस्ट कंट्रोल सोल्युशनद्वारे पुरवितो. आमचे वैशिष्ट्ये आमच्याकडील औषधांमुळे झुरळ, डास, उंदीर, मुंग्या, पिसवा, ढेकूण आणि वाळवींना प्रतिबंधित करून त्यांचा नायनाट होतो. वार्षिक कराराद्वारे सुरक्षित आणि निरोगी पर्यावरण राखण्यास मदत करतो. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. अस्मिता एंटरप्राइजेस बेळगाव. मोबाईल क्रमांक 8971597642 किंवा 7676702944. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त काल सोमवार दिनांक 31 मार्च रोजी सकाळी विद्यानगर अनुगोळ येथील दामोदर नारायण भोसले यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी 7 वाजता कुंदन भोसले यांच्या हस्ते महाभिषेक करून झाल्यानंतर महाआरती आणि दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी असंख्य स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान श्री स्वयंभू गणेश मंदिर टिळकवाडी मंडळाने यासाठी विशेष परिश्रम घेतले. भुतरामनहट्टी येथील कित्तूर आणि चन्नमा प्राणी संग्रहालयात नव्या सिंहिणीचे आगमन झाले असून भृंग्या नावाच्या 9 वर्षाच्या सिंहिणीला बेंगळूरच्या बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातून येथे आणण्यात आले आहे. यापूर्वी निरुपमा नावाच्या सिंहिणीचा 6 फेब्रुवारी रोजी आजाराने मृत्यू झाला होता. त्यामुळे नरसिंह कृष्णा एकटा पडला होता. मात्र भृंग्याच्या आगमनाने कृष्णा पुन्हा उत्साही आणि सक्रिय झाला आहे. प्राणीप्रेमी आणि पर्यटकांसाठी ही आनंदाची बाब असून सिंह सिंहिणीच्या जोडीमुळे प्राणी संग्रहालय आणखी आकर्षक ठरणार. हिडकल जलाशयातून येणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी आज 1 एप्रिल आणि उद्या 2 एप्रिल रोजी बेळगाव शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. L&T कंपनीने नागरिकांना याची नोंद घेण्याचे आवाहन केलं आहे. त्यामुळे पाणी साठवून ठेवण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. काही हॉटेल व्यावसायिक हॉटेलमधील शिल्लक अन्न कचऱ्यामध्ये फेकत असल्याने कुत्र्यांची संख्या वाढत आहे. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात तर कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून रात्री ये-जा करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा सूचना देऊन देखील खाद्यपदार्थ कचरा कुंडीच्या बाहेर टाकले जात आहेत. यामुळे धोका वाढला असून महापालिकेने यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. कालच एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला, जो आपण आता पाहतोय. रात्रीच्या वेळी कामत गल्लीच्या कोपऱ्यावर 25-30 कुत्री कचऱ्याच्या अवतीभोवती फिरत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कचऱ्यांमध्ये खाद्यपदार्थ टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवरील महिपाळगड जंगलातील गव्याच्या कळपाने तालुका बेळगाव बेक्किनगेरे शिवारात गत महिनाभरापासून धुमाकूळ घातलाय. सायंकाळ होताच 20 ते 25हून अधिक असणाऱ्या गव्यांच्या कळपाचे आगमन होते. पुन्हा पहाट होताच ते पुन्हा परतीच्या मार्गावर असतात. शिवारातील ऊस, मका, रताळी, बटाटे, भुईमूग आदी पिके गवे फस्त करून टाकत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावं लागत आहे. दरवर्षी मार्च महिना सुरू होताच महिपाळगड जंगल परिसरातील वन्य प्राण्यांचे शिवारात आगमन होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना होतोय. जंगलात पाण्याचा आणि खाद्याचा तुटवडा यामुळे गव्यांचे कळप शिवारात येत आहेत. गवे पिकांचा फडशा पाडत असल्याने अनेक शेतकरी रखवालीसाठी जात आहेत. मात्र सर्व शेतकऱ्यांना रखवाली करणं शक्य नसल्यानं त्यांना आर्थिक फटका बसत आहे. बेळगाव, हुक्केरी, चंदगड व गडहिंग्लज या 4 तालुक्यांच्या सीमेवर ठाण मांडलेल्या व आजरा जंगलातून आलेल्या चाळोबा गणेश हत्तीने गत पंधरवड्यापासून उच्छाद मांडलाय. या 4ही तालुक्यांच्या सीमेवरील विविध गावांच्या शिवारात हत्तीकडून पिकांचं मोठं नुकसान सुरू आहे. मरणहोळ व मोदगा गावच्या शिवाराला लागून असणाऱ्या कामेवाडी शिवारातील रखवालीसाठी शेतात बांधलेल्या शेडचे हत्तीने मोठे नुकसान केले आहे.
अण्णाप्पा कोळी यांच्या शेडमधील तांदूळ, पाण्याचे भरलेले बॅरल, 4 घागरी फोडल्या, तसेच तर शेडमधील शेगडीचंही नुकसान केलं आहे. याशिवाय निवारा शेडचे पत्रे फोडून नुकसान केले आहे. धान्य विस्कटले असून काही खांब उचकटवून टाकण्यात आलेत. अण्णाप्पा पिकांच्या रखवालीसाठी या ठिकाणी वास्तव्य करतात. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. सध्या सीमाभाग परिसरातील ग्रामीण भागात शिवारात जुन्या विहिरीतील गाळ काढणे, खोली वाढवण्यासाठी खोदाई करणे, तसेच नवीन विहिरींची निर्मिती करणे अशी बऱ्याच ठिकाणी कामे सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. या परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. चालू वर्षी ही पातळी 15 ते 20 फूट अशी कमालीची खालावल्यामुळे विहिरीतील पाण्याचे झऱ्यातून अगदी कमी पाणी येत आहे. त्याप्रमाणे विहिरीमध्ये साठणाऱ्या पाण्याचा साठाही कमी होत चालल्यानं ऊस, मका, गहू, पालेभाज्या इत्यादी पिकांना पाणी कमी पडू लागलंय. त्यामुळे हिरवीगार दिसणारी पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान देताना देश समृद्ध बनवण्याची दिशा दिली. लोकशाहीच्या माध्यमातून प्रत्येकाला समान अधिकार प्रदान केले. अशा या घटनाकारामुळेच आज माझ्यासारखी गृहिणी राजकीय क्षेत्रात विविध पदावर काम करू शकत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निपाणीत 2 दिवस वास्तव्य केले. दरम्यानच्या काळात गव्हाण परिसरात घोड्यावरून फेरफटका देखील मारला आहे. याला 11 एप्रिल रोजी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भेटीच्या आठवणी जागा करण्यासाठी व विचारांचा जागर व्हावा याकरिता निपाणी भेटीचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांसह सर्व पक्षीयांनी सहभाग घ्यावा असे आवाहन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले आहे. सदलगा नगर परिषद व्याप्तीत स्थावर मालमत्ता असणाऱ्या मालकांसाठी नगर परिषदेकडून एप्रिल महिन्यासाठी विशेष ऑफर देण्यात आली आहे. 1 एप्रिल ते 30 एप्रिल अखेर घरफाळा पाणीपट्टी भरणाऱ्या नागरिकांना 5% सवलत देण्यात येणार आहे. तसेच मे व जून महिन्यात कोणतीही सवलत असणार नाही, पण दंडही आकारण्यात येणार नाही. तर जून 2025 ते मार्च 2026 दरम्यान फाळा भरणाऱ्यांना 2% दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची दखल घेत एप्रिल महिन्यातच घरफाळा पाणीपट्टी गाळा भाडे भरून सहकार्य करावे. एप्रिल महिन्यासाठी देण्यात आलेल्या सवलतींचा सर्वांनी लाभ घ्यावा. शहरवासियांनी वेळीच घरफाळा पाणीपट्टी भरल्यास शहराच्या विकासासाठी मदत होणार आहे. शहराचा विकास ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वेळेवर फाळा भरून सहकार्य करावे असे आवाहन सदलगा नगर परिषदेचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांनी केलं आहे. संकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक SM आवजी हे भ्रष्टाचारी अधिकारी असून दलित विरोधी भूमिका ते नेहमी घेत असतात. यामुळे त्यांना तातडीने निलंबित करावे किंवा त्यांची इतरत्र बदली करावी अशी मागणी निवेदनाद्वारे विविध दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. हे निवेदन अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख RB बसरगी यांना देण्यात आलंय. हर हर महादेवच्या गजरात बसवाण गल्ली बेळगाव येथे सोमवारी इंगळ्याचा कार्यक्रम उत्साहात झाला. तसेच भर पावसातही पालखी उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बसवांना यात्रेनिमित्त सकाळी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सकाळपासूनच दर्शनासाठी मंदिर परिसरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच दुपारनंतर भाविकांच्या गर्दीत वाढ झाली. बसवांना देवाची सासनकाठी व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पांगुळ गल्ली बेळगाव येथील अश्वत्थामा मंदिरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मिथुन कुराडे व नीता कुराडे या दाम्पत्याच्या हस्ते गुढी उभारून अश्वत्थामा देवाची विधिवत पूजा करण्यात आली. यानंतर गल्लीतील गरजू महिलांना धान्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला गल्लीतील पंच, स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतनगर वडगाव येथील नागरिक सुनील भुजंग पोटे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधन समयी ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर कौस्तुभ पोटे यांनी जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांच्याशी संपर्क साधला आणि नेत्रदान करण्याविषयी कळवले. त्यानुसार बेळगाव वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभागाशी संपर्क साधून नेत्रदान प्रक्रिया पूर्ण केली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भाऊजय असा परिवार आहे. हालसिद्धनाथ महाराज की जय, चांग भलं च्या जयघोषात खारीक खोबरे भंडाऱ्याची उधळण करत आप्पाची वाडी येथील कुर्ली हालसिद्धनाथ पाडवा यात्रा संपन्न झाला. 2 दिवसात हजारो भाविकांनी हालसिद्धनाथांचे दर्शन घेतले. पाडवा यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.